राज्यामध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे आणि दिवसभरात 67,013 नव्या कोरोना रुग्णांची भर पडलेली आहे, तर 568 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे राज्यात दिवसभरात 62,298 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेलाय। राज्यामध्ये सध्या 6,99,858 दिवसभरात 7,410 नव्या कोरोना रुग्णांची भर पडलेली आहे, तर 75 रुग्णांचा मृत्यू झालाय। दिवसभरात 8,090 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय। रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता 50 दिवसांवर आलेला आहे। राज्यामध्ये रात्री 8 वाजल्यापासून लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे। नवी नियमावली राज्यात लोकलमध्ये आय कार्ड तपासूनच प्रवेश दिला जातोय। लोकलमधली गर्दी ही कमी झालेली आहे। पुण्यातही नव्या नियमावलीच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे। ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केलेली आहे। प्रत्येक नागरिकाची चौकशी करूनच सोडलं जात आहे। उचित कारण असेल तरच पुढे जाऊ दिलं जात आहे। औरंगाबादमध्ये सुद्धा पोलिसांनी या नव्या नियमावलीचं काटेकोरपणे पालन करायला सुरुवात केलेली आहे। औरंगाबादमध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी करून नागरिकांना चौकशी राज्यातल्या सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन होणार असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलेली आहे। प्राध्यापकांच्या भरतीबाबत सुद्धा चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्राध्यापकांची भरती सुरू करण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय। राज्यातल्या 37 लाख विद्यार्थ्यांचं लसीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी संवाद साधला। त्यावेळेला त्यांनी महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा केल्याबद्दल पटनायक यांचे आभार मानले। कोरोना विरुद्धच्या लढाईतला महत्त्वाचा टप्पा सुरू होतोय। ऑक्सिजनसाठी आता रेवर आलेला आहे आणि बोकारो आणि लिक्विड मेडिकल ऑक्सिजन घेऊन निघणार आहे। लखनौ ते वाराणसीपर्यंत ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आलेला आहे। या ग्रीन कॉरिडॉरमुळे ऑक्सिजन एक्सप्रेस नायर रुग्णालय हे मुंबईतलं पहिलं कोरोना रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। त्यानंतर रुग्णालयात ज्या पद्धतीने रुग्णसेवा केली त्याचं जागतिक स्तरावर कौतुक केलं जात आहे। गरोदर मातांचे कोरोना असताना सुखरूप बाळंतपण करत नायर हॉस्पिटलनं जगासमोर वेगळं उदाहरण ठेवलं। युद्ध पातळीवर दररोज डायलिसिस केअर केलं गेलं। याविषयी नायर रुग्णालयाच्या संचालकांनी देखील समाधान व्यक्त केलेलं आहे। दखल घेतली गेलेली आहे। नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेत ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। ऑक्सिजनचा त्वरित आणि सुरळीत पुरवठा करण्याचे आदेश देखील त्यांनी दिलेले आहेत। कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी पंतप्रधानांनी उच्चस्तरीय बैठकांचा सिलसिला असल्याचंच दिसतंय। बैठकीमुळे मोदींनी पश्चिम बंगालचा आपला दौराही रद्द केलाय। एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मेडिकल ऑक्सिजन आणण्यास आता कोणतंही बंधन नसेल, त्याबद्दलचे आदेश आता केंद्रीय गृह मंत्रालयानं जारी केलेले आहेत। मेडिकल ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना आंतरराज्यशिवाय ही वाहतूक करता येणं शक्य होणार आहे। ऑक्सिजनची भीक मागा किंवा चोरी करा पण ऑक्सिजन पुरवा अशा भाषेत दिल्ली हायकोर्टानं केंद्र सरकारवर आशेरे ओढले। दिल्लीतल्या नाही करताना कोर्टानं केंद्र सरकारला चांगलंच झोडून काढलंय। तुम्ही जनतेला मरायला सोडू शकत नाही। जेवढी मागणी आहे तेवढी पूर्तता करा। एक सार्वभौम सरकार म्हणून तुमचं ते करत नाही असं कोर्टानं दिलेले आहेत। दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला ऑक्सिजन आणि इतर सेवा रुग्णांना तातडीनं देण्याचे आदेश दिले। कोर्टाला ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आदेश सरकारला द्यावे लागतात। आता तरी केंद्र सरकारनं हे गांभीर्यानं घ्यावं असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलंय। मुंबई दिलेले आहेत। भिलाई पॉवर प्लांटमधनं येणारा ऑक्सिजन पुरवठा 50 मेट्रिक टननं कमी करणारा केंद्राचा आदेश कोर्टानं रद्द केलाय।
आता नागपूरला भिलाई पॉवर प्लांटमधनं 110 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळणार आहे। नागपूरसाठी रेमडेसिवीरचा 12,000 इंजेक्शनचा साठा येणार असल्याचं राज्य सरकारनं कोर्टाला सांगितलंय। गेल्या 2 दिवसात जवळपास 5,000 कोर्टालाही कोरोनाचा विळखा पडलेला आहे। सुप्रीम कोर्टाचे 4 न्यायाधीश कोरोना पॉझिटिव्ह आहेत, यातील 1 न्यायाधीश रुग्णालयात आहेत। तसंच सुप्रीम कोर्टातले अनेक कर्मचारीही कोरोना बाधित आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांची एक बैठक पार पडली। 2 तास ही बैठक चालली। या बैठकीत ब्रेक द चेनसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे। तसंच या पत्राद्वारे त्यांनी केलेली आहे। सध्या रेमडेसिवीरची खरेदी आणि वितरण केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे। त्यामुळे पत्राद्वारे त्यांनी ही मागणी पंतप्रधानांकडे केलेली आहे। नागपुरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारं रॅकेट सीताबर्डी पोलिसांनी उद्ध्वस्त केलंय। पोलिसांनी लोकमत चौकातून एका वॉर्डबॉयसह 3 युवकांना अटक केलेली आहे। त्यांच्याजवळून 2 इंजेक्शन्स जप्त केलेत। हे इंजेक्शन्स तब्बल 35,000 रुपयांना विकले जातात। हातापाया पडायलाही तयार आहोत असं अर्ज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलाय। ऑक्सिजनचा तुटवडा आहे हे खरंय, पण ऑक्सिजनचा कोटा ठरवणं हे केंद्र सरकारनं स्वतःकडे घेतलेलं आहे। त्यामुळे केंद्र सरकारनं ऑक्सिजनचा त्वरित पुरवठा करावा असंही टोपे यांनी म्हटलेलं आहे। राज्याला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी विविध मार्गांचा वापर करण्यात येऊ शकतो। त्यामुळे केंद्र सरकारनं तातडीनं राज्याला वेगवेगळ्या मार्गांनी ऑक्सिजनचा पुरवठा करावा अशी विनंतीही राजेश टोपे यांनी केलेली आहे। त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केलेली आहे। काही झालं की केंद्र सरकारवर खापर फोडायचं हा राज्य सरकारचा नित्याचा उद्योग आहे अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी टोपेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला। रेमडेसिवीरवरून पुन्हा एकदा केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा वाद पेटण्याची शक्यता आहे। कारण नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटनुसार महाराष्ट्राला दिवसाला 50,000 इंजेक्शन्सची गरज आहे, पण केंद्र सरकारनं केवळ 26,000 इंजेक्शन्सच दिलेले आहेत। त्यावर नवाब मलिक आणि जितेंद्र पण वितरण व्यवस्थेवर ताबा घेण्याचं केंद्र सरकारनं ठरवलं आणि केवळ 26,000 इंजेक्शनच पुरवले। हे असं का होतंय? आमच्या संयमाची परीक्षा घेतली जातीये का? असं संतप्त ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे। बीड जिल्ह्यामध्ये रेमडेसिवीरवरून वातावरण चांगलंच तापलंय। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना धारेवर धरलंय। जिल्ह्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरू असून जिल्हा प्रशासनाचं यावर कोणतंही नियंत्रण नसल्याचं आमदार सुरेश धस म्हणाले। तब्बल 15 मिनिटं आमदार धस आणि अधिकाऱ्यांदरम्यान खडाजंगी सुरू होती। इथं कोविड सेंटर सुरू केलेलं आहे। अनेक रुग्ण तिथे उपचार घेत आहेत। अनेक रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर आहेत। मात्र ऑक्सिजनचा साठा संपल्यानं रुग्णांचे आतोनात हाल सुरू आहेत। सरकारनं लवकरात लवकर ऑक्सिजनचा पुरवठा करावा आणि रुग्णांचा जीव वाचवावा अशी मागणी होतीये। तर राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत नसल्यानं अनेकांचा जीव पुढाकार घेत वसई विरारमध्ये ऑक्सिजन गॅस टँकर भाड्यानं घेत जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा कसा होईल याकडे लक्ष दिलंय। असं असलं तरीही हा करणारं रॅकेट सीताबर्डी पोलिसांनी उद्ध्वस्त केलंय। लोकमत चौकातनं एका वॉर्डबॉयसह 3 युवकांनाही अटक करण्यात आलेली आहे। पुण्यातल्या चाकण एमआयडीसी मध्ये औद्योगिक क्षेत्रांना लागणारा द्रवरूप ऑक्सिजन तयार केला जातो। याच आणि मग पुढे तो ऑक्सिजन सिलेंडरमध्ये भरून रुग्णालयांसाठी रवाना केला जातो। मात्र हा ऑक्सिजन बनवणाऱ्यांसाठी लागणाऱ्या द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठाच निम्म्यावर आल्यानं पुढची प्रक्रिया करून ऑक्सिजन निर्मितीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। वाशिममध्ये ऑक्सिजनचा मुबलक साठा उपलब्ध झालाय। 129 जम्बो आणि 8 ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर्स वाशिमला मिळालेले आहेत। पुढचे 14 तास पुरेल इतका ऑक्सिजन वाशिममध्ये उपलब्ध आहे। सकाळपर्यंत आणखी 200 जम्बो आणि 8 ड्युरा ऑक्सिजन
यांच्या प्रयत्नांमुळे राज्याला आणखी 97 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळणार आहे। विशाखापट्टणमच्या RINL प्लांटमधून अतिरिक्त 97 मेट्रिक टन पुरवठा होणार आहे। इथून आधी 60 टन पुरवठा होत होता, त्यामुळे गडकरी यांच्या पुढाकाराने आता एकूण 157 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे। अमरावतीमध्ये नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती टळलेली आहे। काल संध्याकाळी अचानकपणे ऑक्सिजन साठ्यामध्ये मोठा गोंधळ झाल्याचं बघायला मिळालं। पंजाबराव देशमुख रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा संपलेला होता। दरम्यान रुग्णालय प्रशासनानं तातडीनं काही रुग्णांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली। दरम्यान पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर शहरातल्या मुख्य शासकीय कोविड सेंटर बाहेर बाधितांचे अक्षरशः हाल होत आहेत। कोरोना रुग्णांसाठी बेड्स उपलब्ध नसल्यानं परिसरातल्या चंदनखेडा इथून आलेल्या बापू कापकर यांची दयनीय अवस्था आहे। ना बेड, ना उपचार, ना डॉक्टर अशा भयावह स्थितीत केवळ उपचारासाठी प्रतीक्षा केली जाते। न्यूजमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। न्यूज 18 लोकपाल। ऑक्सिजन पुरवठ्याबाबत आज नाशिकमध्ये जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली। नाशिकला औरंगाबाद आणि नगर जिल्ह्यातून ऑक्सिजन मिळणार आहे अशी माहिती सूरज मांढरे यांनी दिलेली आहे। अमरावतीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांच्यासह कोविड रुग्णालयातील 19 नर्स आणि 5 अटेंडंट कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत। एकाच आठवड्यात 25 कर्मचारी पॉझिटिव्ह झालेले आहेत। त्यामुळे सिंधू जिल्ह्यातल्या एका गावानं कोरोनाला हरवलेलं आहे। नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातल्या अमराबाद तांडा या गावात 20 दिवसांपूर्वी कोरोनाचे रुग्ण आढळले। पहिल्या दिवशी 3, नंतर 5 आणि तिसऱ्या दिवशी 35 रुग्ण आढळले। 5 ते 6 दिवसात तब्बल 55 रुग्ण आढळल्यानं प्रशासनानं गाव सील करून कंटेनमेंट झोन घोषित केला। प्रशासनाच्या या निर्णयानंतर गावकऱ्यांनी देखील कोरोनाला हरवण्याचा निर्धार केला आणि 55 पैकी 51 जण बरे देखील झाले। कोल्हापुरातल्या राजारामपुरीमधला एक व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या मोठ्या संख्येनं बाहेर पडतायत। काही नागरिकांना लस मिळाली आहे तर काहींना लस घेतल्याशिवायच घरी परतावं लागलंय। 18 ते 25 मुंबई काँग्रेस यांनी केलेली आहे। मुंबई काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिण्यात आलेलं आहे। या पत्रामधून त्यांनी कोरोना प्रतिबंधक लस 18 ते 45 वयोगटातल्या नागरिकांना मोफत देण्याची मागणी भाजपनं सुद्धा केलेली आहे। सर्व नागरिकांना राज्य सरकारनं त्यांच्या कोट्यातनं मोफत लस देण्याची व्यवस्था करावी अशी आग्रही मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केलेली आहे। 600 लोकसंख्या असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या उमाळा या गावात 90 जणांना कोरोनाची लागण झाली। यामुळे गावात भीतीचं वातावरण आहे। नागपूरच्या ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढलाय। नागपूरच्या पारशिवानी तालुक्यातल्या सटाक गावात गेल्या 18 दिवसात 18 नागरिकांचा मृत्यू झालाय। मात्र यामधील फक्त 3 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आल्याची धक्कादायक माहितीही समोर आलेली आहे। 2400 लोकसंख्या असलेल्या सटाक गावात 125 नागरिक पॉझिटिव्ह आढळले होते। सध्या 35 ऍक्टिव्ह रुग्ण गावात आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातही कोरोनाचा कहर सुरूच आहे। दररोज 400 आणि आहे। जिल्ह्यातील उपजिल्हा कोविड हॉस्पिटल, शासकीय कोविड केअर सेंटर, खासगी कोविड सेंटरसह जिल्ह्यातील 26 कोविड केअर सेंटर्स पूर्णपणे भरलेली आहेत। नांदेडमधल्या कोविड रुग्णालयांमधील रुग्णांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याचा प्रकार शिवसेनेच्या एका आमदारानं उघड केलाय। या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना शासनातर्फे जेवणाची सोय करण्यात आली, पण संबंधित कंत्राटदार रुग्णांची मागणी आमदार बालाजी कल्याणकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे। ऐतिहासिक वारसा इमारतीजवळील मेट्रो 3च्या पॅकेज 1चं 96% भुयारीकरण पूर्ण करण्यात आलं। आता या फेज अंतर्गत
भुयारीकरणाचा 37वा टप्पा यशस्वीरित्या पार पडला। हुतात्मा चौक ते CSMT हा डाऊन लाईन मार्गाचा 569 मीटर भुयारीकरणाचा टप्पा एकूण 418 रिंग्सच्या सहाय्याने 106 दिवसात पूर्ण झालाय। या भुयारीकरण 9 किलोमीटर लांबीचं डाऊन लाईनचं भुयारीकरण पूर्ण झालेलं आहे। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं त्यांचं वेदांत भक्ती निवास कोरोना अलगीकरणासाठी देणार असल्याचं जाहीर केलंय। मंदिर समितीनं तातडीनं निर्णय घेऊन तशी तयारी सुरू केलेली आहे। मंदिर समितीच्या भक्त निवासात 200 बेड्स। वांगणी रेल्वे स्थानकावर आपला जीव धोक्यात घालून एका 6 वर्षीय चिमुकल्याचे प्राण वाचवून मयूर शेळके या रेल्वेच्या पॉइंट्समननं आपल्या शौर्याचं दर्शन घडवलं होतं। मात्र आता मयूरनं बक्षीस स्वरूपात मिळणाऱ्या रकमेतली अर्धी रक्कम त्या अंध मातेला देण्याचं जाहीर करून आपल्यातल्या माणुसकीचं दर्शन घडवलेलं आहे। कर्नाटकात कोरोनाचा कहर बघायला मिळतोय। बंगळुरूमध्ये सध्या अत्यंत चिंताजनक असं वातावरण आहे। कोरोनामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू होतोय। स्मशानभूमीसमोर अँब्युलन्सच्या रांगा लागलेल्या आहेत। बंगळुरू शहरात कोरोनाची परिस्थिती भयावह असून 4 दिवसात बंगळुरूत 50,000 कोरोनाचे नवे रुग्ण आढळलेत। मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी 20-20 तासांचा कालावधी लागतोय। याच पार्श्वभूमीवर सोनिया गांधींनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय। कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सरकार काहीच शिकलं नसल्याची टीका सोनिया गांधींनी केलेली आहे। 18 वर्षांवरील नागरिकांना मोफत लस दिली जावी अशी मागणी सुद्धा सोनिया गांधी यांनी केलेली आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बंगालमधलं 6व्या टप्प्यातलं मतदान पार पडलं। कडक सुरक्षा व्यवस्थेत 4 जिल्ह्यातल्या 43 जागांसाठी मतदान झालंय। कोरोनाच्या लाटेतही अनेक मतदारांनी मतदान केलंय। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।